अमेरिका आणि इराण यांच्यात जवळपास 21 तास चाललेली बैठक आणि या बैठकीत कोणत्याच प्रकारचा निकष निघालेला नाही. म्हणजे इराणला सुद्धा कोणतीच अट मान्य नाही, अमेरिकेला सुद्धा कोणतीच अट मान्य नाही. परंतु अमेरिकेचे जे उपराष्ट्रपती या बैठकीला हजर होते त्यांनी एक ट्विट केलं होतं. त्याने त्या ट्विटमध्ये असं सांगितलं की आमच्या अटी इराणला मान्य नाहीत. म्हणजे सर्वात महत्वाची कोणती अट होती ती, तर सर्वप्रथम अट होती ती म्हणजे स्टेट ऑफ हॉर्मझ बद्दलची. इराणचं असं म्हणणं होतं स्टेट ऑफ हॉर्मझ मधून जाणाऱ्या प्रत्येक जहाजावर इराणचं लक्ष असेल. म्हणजे इराणच्या नियंत्रणाखालूनच प्रत्येक जहाजे ही स्टेट ऑफ हॉर्मझ मध्ये जातील. मग त्यावर अमेरिकेचं मत झालेलं नाही. त्याचबरोबर अमेरिकेची दुसरी अट अशी होती की इराणने न्यूक्लिअर वेपन बनवायचं नाही. परंतु इराणने ती गोष्ट सुद्धा मान्य केलेली आहे. कारण हे युद्ध चालू आहे ते म्हणजे न्यूक्लिअर वेपनसाठीच चालू आहे असं आपण म्हणू शकतो. आणि त्याचबरोबर संध्याकाळी डोनाल्ड ट्रम्प यांचं ट्विट आलं, अमेरिका स्टेट ऑफ हॉर्मझच्या साईडला पूर्ण प्रमाणात नेव्ही उभारण्याचं काम करत आहे. म्हणजे जे अमेरिकेचे महत्वाचे जहाज आहेत ते स्टेट ऑफ हॉर्मझच्या बाजूला आणून उभा करण्याचं काम अमेरिका करत आहे. ज्यामुळे इराणकडे जाणाऱ्या प्रत्येक जहाज अडवल्या जाणार आहेत. म्हणजे इराणची एक प्रमाणे रसद कापली जाणार आहे. इराणची पूर्णतः आता नाकेबंदी होणार आहे. असं जरी म्हटलं तरी कोणती गोष्ट वेगळी होणार नाही. त्याचबरोबर इराणने सुद्धा अमेरिकेला धमकी दिलेली आहे. तर पाहूयात ती कोणती धमकी आहे आणि त्याचबरोबर या युद्धाचा परिणाम जगावर कशा प्रमाणात होणार आहे आणि त्याचबरोबर भारतावर सुद्धा युद्धाचा परिणाम कसा होणार आहे तेही पाहूयात. नमस्कार मित्रांनो, मी अमर मोरे, तुम्ही पाहताय क्लिक ऑन. काल इस्लामाबाद मध्ये झालेल्या इराण अमेरिकेच्या चर्चेनंतर सगळ्याला असं वाटायला लागलं होतं की ही चर्चा सक्सेस होईल आणि युद्ध थांबेल. काही अटी अमेरिकेला मान्य नाहीत तर काही अटी इराणला सुद्धा मान्य नाहीत. त्यामुळे असं वाटायला सुरू झालं होतं की काय आता युद्ध डबल सुरू होणार की काय. परंतु डोनाल्ड ट्रम्प यांनी कोणती धमकी न देता ना कोणता रिप्लाय करता याबाबत डोनाल्ड ट्रम्प यांनी वेगळीच खेळी केलेली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी एक ट्विट केलं. त्या ट्विटमध्ये डोनाल्ड ट्रम्पने असं म्हटलेलं आहे की इराणची पूर्णतः नाकेबंदी करू. म्हणजे स्टेट ऑफ हॉर्मझच्या साईडला पूर्णतः नेव्ही डिप्लॉय करण्याचा विचार अमेरिकेने केलेला आहे. भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7:30 वाजल्यापासून ही नाकेबंदी सुरू करण्याचा विचार अमेरिकेने केलेला आहे. आणि त्याचबद्दल इराणने सुद्धा मोठ्या प्रमाणात उत्तर दिलेलं आहे. म्हणजे इराणने सुद्धा म्हटलेलं आहे की आम्ही कोणत्याही प्रकारच्या धमकीला घाबरणार नाही. जर स्टेट ऑफ हॉर्मझ बंद झालाच